गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्स बसमध्ये एका महिलेसोबत कथित गैरवर्तन झाल्याच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलंय। या घटनेनंतर संभाजीनगर येथील संबंधित महिलेच्या प्रकरणाची दखल घेत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून राज्य सरकारवर टीका केली होती। लाडकी बहीण ही घोषणा केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता सरकारनं महिलांच्या पाठीशी प्रत्यक्ष कृतीतून उभं राहावं अशी मागणी त्यांनी केली होती। दरम्यान या टीकेला भाजपच्या रायगड जिल्हा महामंत्री हेमा मानकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। महायुती सरकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशील असून संबंधित महिलेला तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। तसेच महिलेच्या मदतीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत बस अडवून आवश्यक सहकार्य केल्याचं देखील त्यांनी सांगितलं। त्यामुळे या विषयावर सरकारला शिकवण्याची गरज नसल्याचा टोला त्यांनी अंबादास दानवे यांना लगावलाय। या घटनेनंतर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले असून संबंधित प्रकरणाची चौकशी आणि पुढील कारवाईकडे राज्याचं लक्ष लागलंय। उतरण्याचं ठिकाण वगैरे टिकून घेण्याच्या उद्देशाने माझ्या हातात पेन दिलं आणि ते करताना हात हातात घेतला। त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की कदाचित चुकून झालं असेल। नंतर सेकंड टाईमसुद्धा मला असा अनुभव आला की त्याने अंगाला वगैरे स्पर्श केला, तोंडावरनं वगैरे हात फिरवला आणि तो म्हणजे मला एकदम तो स्पर्श ऑकवर्ड झाला। आणि त्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा मला हे दोन अनुभव आले तेव्हा मी तिसऱ्यांदा पायात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि रात्री न झोपता तिथे बसून राहिले आणि रात्री 3:30 वाजता तो माणूस आला आणि बनियन घातलेला होता आणि तो असा पुढे सरकला। मी त्याला धक्का देऊन मागे दूर लोटला आणि तो मग तिथून पळून गेला। आज दिनांक 3/8/2026 रोजी एक महिला गोवा ते मुंबई हा प्रवास करत होती खाजगी बसने। त्या बसचा नंबर आहे राजधानी ट्रॅव्हल्स, बस क्रमांक MH 43 CK 2981। ही स्लीपर बस आहे। यातून ती महिला प्रवास करत होती। या दरम्यान संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी बस ब्रेक घेतला होता बसने। त्या ठिकाणी थांबले असताना यातील क्लीनरने तिच्याजवळ येऊन तिला छेडछाड केली, हात वगैरे लावला। त्यावेळी तिच्या लक्षात आलं, परंतु तिला वाटलं चुकून झालं असेल, त्यामुळे ती त्यावेळी तिने काही केलं नाही। नंतर पुढं बस निघाल्यानंतर पोलादपूर या ठिकाणी आल्यानंतर पण त्यातील आरोपी आहे त्यानं तोच प्रकार परत केला। ती महिला ज्या ठिकाणी सीटवरती झोपलेली होती तिथं जाऊन छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिने तिला प्रतिकार केला आणि त्यानंतर तिनं ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो स्लीपर असल्यामुळं बाजूच्या लोकांना एवढं काही लक्षात आलं नाही। तिने मग कंट्रोलला आपल्या फोन केला, रायगड कंट्रोलला, आणि आपल्या पोलिसांनी पोलादपूर पोलिसामार्फत तिला पण संपर्क साधण्यात आला। काही काळानं तिचा मोबाईल स्विच ऑफ झाल्यानं पुढं संपर्क करेपर्यंत गाडी कोलाड पोलीस स्टेशन म्हणजे इथंपर्यंत पोचली। त्यानंतर सदर महिला ही कोलाड पोलीस ठाणे येथे आली आणि तिनं जे काय आहे ती हकीकत सांगितली। त्यानुसार आपण तिची तक्रार नोंद केलेली आहे। सदरचा प्रकार हा रत्नागिरी जिल्हा येथे संगमेश्वर या ठिकाणी घडलेला असल्याने सदरचा गुन्हा आपण इथं दाखल 00 करून त्यांच्याकडे वर्ग केलेला आहे CCTNS मार्फत, आणि जो आरोपी आहे त्याला पण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत। तसेच रत्नागिरी जिल्ह्यात पण पुढील कारवाईस तो गुन्हा पाठवण्यात आलेला आहे। काल जो त्या महिलेसोबत राजधानी ट्रॅव्हल्समध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। आम्ही त्याचा भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचा निषेधच करतो, पण त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि रायगडमध्ये काय घडलं आणि त्या पीडितेपर्यंत कोण पोहोचलं आणि त्या पीडितेला कोणी न्याय मिळवून दिला हे अंबादास दानवेंना तिकडे बसून माहीत आहे का? ते महायुतीच्या सरकारवर आमच्या देवांवर जो आरोप करतात ते अतिशय निंदनीय आहे। तो आम्ही कधीही खपून घेणार नाही, कारण का भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार महिलांसाठी सक्षमच चांगल्या प्रकारे काम करते, म्हणूनच त्या पीडितेला न्याय मिळाला। Thank you.